गडकोट मोहीम कशासाठी? गडकोट मोहीम याच्यासाठी की हा जो आपला इतिहास आहे शिवकाळातला असेल, त्यानंतर सातवाहन काळापासून ह्या किल्ल्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर सातवाहन आलं, चालुक्य आले, कदंब आलं, राष्ट्रकूट आलं, आदिलशाही, निजामशाही अशा सगळ्या शाही आल्या. त्याच्यानंतर महाराजांच्या काळात या गडदुर्गांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. जे महाराजांनी दुर्ग जिंकले त्याच्यावरती महाराजांनी पुनर्बांधणी करून त्याची स्थापना केलेली आपल्याला दिसते. आता गडकोट मोहीम जर आपल्याला घ्यायची असेल तर कशासाठी, तर हा जो इतिहास आपला टिकला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण सुपूर्द केला पाहिजे. आता कल्याणगडावरती ही जी पाण्याचं टाका आपण म्हणतो हनुमान टाका, कारण की ह्याच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला त्या दरवाजाच्या बाजूला आपल्याला हनुमानाचं शिल्प बघायला मिळतं. आणि इथं आम्ही जेव्हा खोदकाम करत होतो तेव्हा आपल्याला एक विष्णू भगवानाची मूर्ती आपल्याला बघायला मिळाली. तर तुम्ही जर बघितलं या खांब टाक्याला तर सगळीकडे ना चिनी हातोडीनं काम केलेलं आपल्याला दिसतं. तर त्या काळात त्या लोकांचं शौर्य किती असेल, कलास्थापत्य किती चांगल्या प्रकारचे असेल, ते अजून ही वास्तू टिकून आहे. जर आज नांदगिरी परिवार, स्वराज्य रक्षक संभाजीराजे प्रतिष्ठान आणि एक ऐतिहासिक भटकंती या दुर्ग संवर्धन संस्थेने राबवली नसती तर आज ही वास्तू काळाच्या ओघात इतिहास जमा झाली असते. तर हा दुर्ग कशासाठी वाचवायचा आपल्याला, तर ह्याच्या सगळ्यांनाच माहिती आहे अफजलखानाचा वध. अफजलखानाचा वध 10 नोव्हेंबर 1659 मध्ये महाराजांनी केला, ती पण प्रतापगडच्या पायथ्याशी. त्याच्यानंतर महाराजांनी थांबलं नाही. 27 ते 28 तारखेला नोव्हेंबरच्या महाराजांनी पन्हाळा घेतला होता. म्हणजे ह्या भागातलं तुम्ही सातारा असेल, मसूर असेल, खटाव असेल, मान असेल, त्याच्यानंतर वसंतगड, चंदनवंदन, संतोषगड, वारूगड हे सर्व दुर्ग महाराजांनी आपल्या स्वराज्यात सामील केलं. कल्याणगडाला हा मोठा इतिहास लाभलेला आहे. हा बघितलं तर शिलाराजा भोज दुसरा ह्याच्या काळातला हा दुर्ग आहे. त्याच्यानंतर आदिलशाहीत गेला, आदिलशाहीनंतर स्वराज्यात आला, स्वराज्यानंतर हा मोगलांकडे गेला, मोगलांनंतर पेशव्यांकडे, पेशव्यानंतर 1818 मध्ये हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. जर आज हे खोदकाम केलं नसतं तर आपल्याला इतिहास बघायला मिळाला नसतं. जर आपला इतिहास जपायचा असेल तर ही वास्तू टिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही दुर्गसेवक, दुर्ग संवर्धनाची कामं करतोय, जेणेकरून पुढच्या पिढीला हे आम्ही सुपूर्द करू शकतो आणि पुढच्या पिढीला हा इतिहास समजू शकतो. जय शिवराय, जय श्रीराम, जय शंभूराजे.